नमस्कार मित्रांनो, तर आम्ही पोचलोय माझ्या गावी. तर खूप रात्री ट्रॅव्हलने थकून मी झोपलेलो. तर बघतोय काय टँकर आलाय आणि सगळे आंघोळ भाव भाव. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या गावी. पोचलोय मी आता. तर मित्रांनो, हे माझं घर आहे गावाचा, तुम्ही बघू शकता. तर आम्ही गावात आल्यानंतर डिसेंबर मध्ये जत्रा असते आमची, तर फुल घर भरलेलं असतं. तर इथं पाठी मंडप लागलाय. बघू शकता तुम्ही. ट्रॅक्टर मागवलाय कारण पाणी नव्हतं आज. आमच्या काका बघू शकतात जस्ट घरच्या समोर आहे ना आमच्या शाळा आहे आगळगावची. अजून तिथं पप्पा गाडी साफ करतात. ते आमचा योगेश मामा. चला तर मित्रांनो, गाडी रेडी झाली आहे निघायला. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या व्लॉगवर. तर आता आपण आलो CNG भरायला. अण्णा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्हालाही गुड मॉर्निंग. आता CNG भरायला आलोय. CNG भरून मग आपण जाऊ लग्नाला. 2चं लग्न आहे आणि आता वाजलेत 11 11:30 वाजलेत. तर बघू जरा गॅसला टाइम लागतो म्हणून आम्ही पहिलं गॅस भरायला आलोय. मग वरात तर गेले पुढं, आपणही जाऊ पाटणा. चला तर. अभी याद हो जाएगा ना कभी पे ना, फिर इसको बुला देना. तर आता CNG भराय थांबलेलो आम्ही. 1 तास गेला. तुम्ही बघू शकतात किती गर्दी आहे. 1 तास होने लगा और 1 तास सोपला. क्या 1 तास से सोमनी सोपला. अच्छा, समोर 1 तास झोपला. झोप काढली तर 1 तास. आता आम्ही लग्नाला चाललो आहोत. तुम्ही काय तरी नाश्ता करा. नाश्ता केलाच पाहिजे अजून. आम्ही दोघांनी नाश्ता केला, पप्पानी केला नाही. पप्पासाठी थांबायचंय नाश्त्याला कुठं. शादी के अंदर होएगा ना तेरे कुछ तो. क्या मग अभी कुछ आहे की रेडी आहे की काय? चला अगे चला तर मित्रांनो, आपण हॉल पाशी पोहोचलोय. तर आता लग्नात आलोय सगळे. काय बोलणार बहिणीला? काय बोलणार लग्नासाठी? बहिणीचं लग्न आहे. बहिणीच्या लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा बहिणीला. बघू तिने बघितलं तर ब्लॉग. हा, आम्ही सगळे आलेलो आहोत, खूप लांबून आलेलो आहोत आमच्या बहिणीच्या लग्नाला. माझा मुलगा, वहिनी वहिनी, माझी मुलगी, आम्ही सर्वजण माझ्या पुतणीच्या लग्नासाठी आलेलो आहे कवठे मंकाळ येथे. खूप एक्साइटेड आहोत.
हे माझे बंधू पण आहेत, लहानपणाचे मित्र पण, शिक्षक रिटायर आहे. आता मी पण 31 मेला रिटायर होत आहे. त्यांना निमंत्रण लग्नामध्ये देतो. 31 मेला रिटायरमेंट आहे, म्हणून येथे तुम्ही पण यावं अशी माझी इच्छा आहे. बोला. आता मी शाळेत लग्नाला आल्यात ना, हो. काय शुभेच्छा देणार? प्रसंगी आज आम्ही सगळे इथं उपस्थित आहे. नव दाम्पत्यास आमच्या सर्वांचा शुभ आशीर्वाद. इथं तुम्ही बघू शकता की संसार काय म्हणते? चला. तर आता पप्पा फेटा बांधतात.
उशीर झाला तुम्हाला फोन लावून हे लेट झाली फोन केला. अन्ना कैसे लग रहा है? तर आता फेटे घालून झालेत, कसं दिसतोय मी नक्की कमेंट मध्ये सांगा. पप्पांनीही घातलाय. तर या दादानी फेटे बांधलेत आम्हाला. काय कर बऱ्यापैकी चांगला आहे. अभी कितना बजा अन्ना? आता 1:33. 2चं लग्न आहे. हाय वेळ आहे अजून. हे आमचे काका सगळ्यांना घेऊन येतात फेटे बांधायला. पाहुणे येतच जातात यायचे. तर इथं आता जेवण चाललंय. तुम्ही बघू शकता स्वतः वाणी आणण्या बसलेले आहे. तर नमस्कार मित्रांनो, लग्न इथे झालेलं आहे. तर आता तुम्हाला माझं गाव दाखवतो, अजून मंदिर दाखवतो. चला. हे आमच्या इकडचं विठ्ठल मंदिर. हे आमच्या गावाचं ग्रामपंचायत. अजून इथं तुम्ही समोर बघू शकता हनुमान मंदिर आहे, खूप जुनं आहे. अजून इथं हनुमान मंदिरच्या बाजूला आमच्या कुस्तीचं मैदान आहे. खूप इथं पैलवान घडलेत अजित रस्ते सारखे. अजून इथं आहे ना आमची वार्षिक कुस्तीची मॅच असते गावाची. आमची वार्षिक गावाची कुस्तीची मॅच असते जत्रेच्या टायमाला. तुम्हाला तेही दाखवू वेळ भेटेल तर जत्रेच्या टायमाला. या गावाला ओळख भेटलेली या मंदिर पासून. आगळेश्वर म्हणून होते ही मंदिर. खूप जुनं मंदिर होतं. ह्याची सावली दुसऱ्या गावापर्यंत जायची, एवढं मोठं मंदिर होतं. काय म्हणणार या मंदिराबद्दल? हा, या गावाची सावली डालगाव पर्यंत जात होते. पुरातन आगळेश्वरचं मंदिर असल्यामुळं या गावाचं नाव आगळगाव असं ठेवण्यात आलेलं आहे. अजून तुम्हाला माहीत नसलं तर सांगतो, मुघल टायमाला हे खूप मोठं मंदिर होतं. इथं मुघलांचेही आक्रमण झालते. आता सध्या तरी गव्हर्नमेंटपासून सबसिडी भेटली आहे मंदिर बांधायची, म्हणून आता ते बांधकाम सुरू आहे. सध्या तरी माहिती पडलंय दादापासून ते 18 कोटी भेटलेत गव्हर्नमेंटपासून मंदिर बांधायला. त्यांच्या गावाचं खंडोबा मंदिर.
याच्या पाठी जस्ट तुम्ही बघू शकता शाळा आहे. यागळगावची खूप जुनी शाळा आहे. इथं कॉलेज सुद्धा आहे, स्कूल आणि कॉलेज. हे आमच्या गावातलं मूळ देवस्थान. इथं आमचे हे आमचं गावातलं मंदिर खूप जुनं मंदिर आहे यल्लामा देवीचा. तर डिसेंबरमध्ये दत्त पौर्णिमेला जत्रा भरते. खूप लांब लांबनं माणसं येतात जत्रेला. खूप मोठी जत्रा भरते आमची. तुम्हाला जत्रा दाखवू डिसेंबरमध्ये. चला तर दर्शन घेऊन घेऊ. तर तुम्हाला कसं वाटलं माझं गाव आणि मंदिर आणि वेडिंग कसं वाटले तर नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून भेटूया आपण पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून. बाय.